आमच्या सिनियर मॅडमने तो गनचा विषय जरा ताणून धरलाय. ममताजी, तुम्ही आणि साहेब दोघे 3 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला या आणि हा सेफ साईड यांनाही घेऊन जा. मेरे को शाम को बाहर जाने का है ना. गुड. टायमिंग म्हणजे हरकत नाही चालेल. तुम्ही दोघे 3 वाजेपर्यंत पोहोचा पोलीस स्टेशनला. मी पण हे संपून निघतो. काका, मला पण यायचंय पोलीस स्टेशनला. मला ना या सगळ्यांच्या विरोधात कंप्लेंट करायची आहे. तुझी काय कंप्लेंट आहे? मला स्कूलला जायचंय, पण हे सगळे मला जाऊच देत नाहीये. बाकीच्या मुलांचे पेरेंट्स त्यांना जा करतात, पण मला जायचंय तर मला हे लोक जाऊच देत नाही. मला खूप बोर होते. बोर होतंय का तुला? की तू आता एक फिल्म आली आहे ॲनिमेटेड, पाहिलीस का? नाही, अरे नाही पाहिली. खूप सुंदर फिल्म आहे. ए दिशा, एक काम कर, आता 3 ते 6चा शो आहे ना, तिला घेऊन जा. खूप आवडेल तुला. मूवी इंग्लिश मध्ये आहे का? नाही हिंदीच आहे. मग मी रंगाला पण घेऊन जाते सोबत. हा, गुड आयडिया. बेटा, what a superb idea. काय कमालीचं डोकं चालवलंयस तू. क्या बात है. I am feeling like a rock star. अरे बाप रे बाप, कम नाचून राहिले तुम्ही एकदम मायकल जॅक्सन सारखे. काही जुवा बिया जिंकले काय 100%? हे बोलक्या, जुआ नाही, जॅकपॉट. शिक त्या मुलीकडून डोकं कसं वापरायचं ते शिक जरा. मी तर खरंच शिकायसाठी तयार आहे, पण मॅडम मला काही शिकवतच नाही. शक्ती बेटा, सांग जरा याला तुझा प्लॅन सांग. हो, कम ऑन. ही इज नॉट दॅट इम्पॉर्टंट फॉर मी. वेर का नाही? बघितलं? काय शक्ती बेटा, युद्धामध्ये फालतूतलं फालतू म्हणजे असं प्याद सुद्धा तितकंच महत्वाचं असतं, हे लक्षात ठेव. आणि हा बोलक्यांचा मुलगा आहे, बोलक्यांचा चिरंजीव, आणि आपल्या प्लॅन प्रमाणे ह्याला पण वागावं लागणार आहे. त्यामुळे या कार्ट्याला सांग जे काय सांगायचं ते. आपला प्लॅन कशाला? काही हरकत नाही. कसं आहे सर, मॅडमला जर कष्ट पडत असतील तर कशाला ना, नका सांगू मॅडम. साहेब, तुम्ही द्या ना सांगून. सांगू? हा. प्लॅन असा आहे, मी आज माझ्या लाडक्या वडिलांना इथे परत माझ्या घरी घेऊन येणार. नाही, तुम्ही जाणार आणि काकाजीला इथं घेऊन येणार? Yes. नाही, हे सगळं ठीक आहे, पण काकाजी आले तर पाहिजे ना. काय बोलक्या, आतापर्यंत माझा अप्रोच चुकीचा होता. नाटकी ऍक्टिंग झालं असेल, आय डोंट नो. आता नवीन अप्रोच, मेथड ऍक्टिंग, खरं प्रेम, खरे अश्रू. त्यांच्याकडे जाणार, त्यांच्या पायावर पडणार, त्यांच्या पायावर डोकं घासणार, खरं खरं रडणार. मी त्यांना इथे घेऊन येणार, त्यांचं पाय दाबेन, मी त्यांची सेवा करेन, त्याला मी प्रेमानं जेवण भरवेन, त्याची मनापासून सेवा करेन. मनापासून माझ्या बी डोळ्यात अश्रू आले साहेब. म्हणजे एवढं रिअल करून राहिले तुम्ही. पण साहेब, मला हा प्रश्न पडला का, एवढं सगळं करून बी जर काकाजीनं पेपरवर सह्या दिल्या नाही तर मग कसं? यांना सह्या नाही देणार, पण त्यांच्या नातीला तर देतील ना. नाही, बरोबर आहे. लाडक्या नातीला तर देणारच, काहीच हरकत नाही. पण लाडकी नात नेमकी कोण आहे? बोलक्या, ही आहे आबांची लाडकी नात. माझी आणि मानसी सरनाईकची मुलगी, जिला त्या प्रतीक्षानं अमेरिकेमध्ये वाढवलं, तीही त्यांची नात आहे.
नाकी डोळी तर एकदम सेम दिसून राहिले तुम्ही, म्हणजे एकदम सरळ नाक आहे तुमचं बी यायचं बी. मॅडम, खरंच तुम्ही यांच्या कन्यारत्न आहात का? तुला डाऊट आहे? हा, नाही पण मला एक समजून नाही राहिलं, हा झांगडबुत्ता नेमका कसा काय मला काहीच समजून नाही राहिलं साहेब. तू ना तुझं नसलेलं डोकं उगाच लावू नकोस. द पॉइंट इज, आता मी त्यांना प्रेमाने जिंकणार आहे. दिशा आणि त्यांचं काही नातं नसताना तिला सगळं द्यायला तयार झाले होते. मग आमचं तर रक्ताचं नातं आहे, मला का नाही देणार? आता हे युद्ध मी प्रेमाने जिंकणार आहे. वाह, शक्ती बेटा काय बोललीस तू, क्या बात आहे. चला आता प्रेम युद्धाच्या तयारीला लागा. नोन नंबर. हॅलो, सत्यजित भालेकर. ए नाव माहित नाही तर फोन नाही करायचा. सत्यजित नाही, सत्यजित भालेकर. ज्याच्या नावात सत्याचा लवलेशही नाही त्याला सत्यजितच म्हणणार ना. ए काम काय आहे? तुला ते विश्वजितची लाल डायरी हवी आहे ना. कोण आहेस तू? तुला त्या लाल डायरी बद्दल कसं काय माहित? ते तुला काय करायचंय सत्यजित? डायरी हवी आहे की नाही तेवढं बोल. हवी आहे मला. बोल, तुला किती पैसे पाहिजेत? किती पैसे पाहिजे? आकडा बोल फक्त. रक्कम फेकतो अशी मी. किती घरी आहे सत्यजित भालेकर? ही डायरी कुठे ते मला माहिती आहे. एक काम कर, कोणाला तरी पाठव. 10 लाख मिळाले की मी तुला डायरीचा पत्ता सांगेन. ते पैसे मी द्यायचे आणि डायरी पण मीच चोरायची का? ए हा काही गेम तर नाहीये ना. म्हणजे पैसे दिले आणि पत्ता नाहीच दिला तर तुझं काय करेन मी? कुठूनही शोधून काढेन तुला मी. लक्षात ठेव. प्रत्येक जण तुझ्यासारखा सत्यजित नसतो. पैसे ठेव, पत्ता मिळेल. ठीक आहे, दिलो तुला पैसे मी. कुठे पोचवायचे पैसे ते सांग. ठीक आहे, पुढच्या 15 मिनिटात पैसे तुला पोचतील याची व्यवस्था मी करेन. ओके? कोण होतं? शक्ती, तुला सह्या आता मिळणार आहेत आणि ती लाल डायरी पण मिळणार आहे. येस, आय एम अ रॉक स्टार. बम बम. ए बोलक्या, हा, मी देईन ते पैसे सांगतो त्या ठिकाणी बस जाऊन ठेवून यायचे. ओके? हो. दे ना, फोन दे ना. आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्याच. अगं मम्मी ऐक, मी सकाळपासून ना लय लोकांना फोन टाकले. आता कुणाला माहित नाही, कोणी सांगत नाहीये ग. आता मला जाऊन विचारावं लागेल ना. चाळीत एक पंटर आहे, त्याला भेटतो, विचारतो. दे ना फोन. काय र इथं लिहिलंय काय? मी येडी हाय? हा, येडी वाटले मी तुला? मला काय कळत नाही वे. तिला भेटायसाठी काहीतरी कारण पाहिजे ते तुला. अगं तसं नाहीये बाई, समजून घे ना जरा. तुला माहिती पाहिजे ना. पाहिजे ना माहिती, देतो ना मी. मला फोन दे ना. काय अशी का बघते तू? तू नक्की तिला पैसा नाही दिला? येडी. हे बघ हे बघ हे बघ हे बघ, 200 रुपये फळीवर ना चोरलेत आता मी. रंग्या, आता घरात चोरी करायला लागलास तू? तर माझ्याकडे पैसे नाही तर मी काय करू? चोरणार ना 200 रुपये पेट्रोलला. आणि तुला वाटतं ममता मावशीला मी दिलेत पैसे 5 लाख रुपये? येडी. काय र येडी येडी काय म्हणतोस? हे मी तुझी याची तरी आठवण ठेव. तू एक काम कर, तुला तुला माहिती पाहिजे ना. हो, मी देतो. रंग्या, आता बघतेस तुला. ये घरी. हॅलो हॅलो, ऐक निघालोय. चाळीच्या गेटवर मी येतो. आलो आलो. मावशी, सगळ्या खिडक्या लावल्यास ना? हा सगळ्या लावल्यात.
किती टाइम लावतेस लॉक लावायला? तुला सोडण्याच्या नादात आमची मूवी स्टार्ट होईल. अरे हाँ बाबा, पर ये लॉक लगे तब ना, इतना पुराना हो गया है, मालूम है? मैं क्या बोलती हूँ, मैं इसमें ऑयल वगैरह डाल के देखती हूँ. हाँ? तुम लोग आगे बढ़ो, रिक्शा पकड़ो, मैं आती हूँ. होईल, पटकन जाऊ, एकत्रच जाऊया. हाँ तो लॉक तो लगाना पड़ेगा ना दिशा. जाओ तुम लोग आगे. बरं ठीक आहे, चल. आजपर्यंत माझ्या 56 केसेस सॉल्व्ह झाल्या, त्या सुद्धा कायद्याच्या चौकटीत राहून. आणि तुमच्याकडून साधी एक मानसी सरनाईकची केस सॉल्व्ह होत नाही. काय होतात इतके दिवस? ऍक्च्युली ती केस खूप क्रिटिकल आहे, कॉम्प्लिकेटेड आहे. क्रिटिकल, कॉम्प्लिकेटेड. काय करायचं मग? सोडून द्यायचं? हे बघा, किती कॉम्प्लिकेटेड असतं ना तरी सोडून देऊन चालत नाही. थोडे एफर्ट घ्यायला शिका भार्गव. पर्सनल आयुष्यात नाही, निदान प्रोफेशनली तरी घ्यायला शिका. एनिवेज, ती गन मला आजच्या आज पोलीस स्टेशन मध्ये हवी आहे. कुठे शोधायचे, काय करायचं, काही करा, पण ती गन शोधा आणि इथे आणा. कळलं? नाव गो. ओके. मॅडम, यशवंत भालेकर साहेब आलेत. काय इन्व्हिटेशन द्यायचं आहे आता? बसा, या. नमस्कार, मी यशवंत भालेकर. ऑफकोर्स माहिती आहे मला. मी ममता. शिर्के, किती वाजले? 2:45 मॅडम. वा, वेळेच्या आधी आलात तुम्ही दोघं तर. नाही म्हणजे 3 ते 6ची वेळ ठरली होती ना आपली चर्चेसाठी. एनिवेज, वेळ आहे ना तुमच्याकडे? गुड. यशवंत सर, मला ना तुमच्याशी जरा सविस्तर चर्चा करायची आहे. आणि आणायचं ह्या सुद्धा इथे आल्याच आहेत तर तुमच्याशी सुद्धा मी चर्चा करेनच. माझ्याशी? कशाबद्दल? मानसी सरनाईकच्या केस बद्दल. माझ्या मनात काही डाऊट्स आहेतच, ते क्लिअर होतील. एक 10 मिनिटाचं काम आहे, तेवढं करून मी येते. तुम्ही चहा पाणी वगैरे घ्या. शिर्के यांना काही हवंय नकोय ते बघा. आलेच मी. वाज ना रे, वाज ना. माझे डोळे फाटायला लागले आता. वाज ना. हॅलो, मिळाली डायरी? कधी देणार? नाही. माझ्याशी डबल गेम करायचा नाही. हा, माझ्याशी डबल गेम करायचा नाही. तू सांगितलेल्या ठिकाणी पैसे ठेवलेत, मिळालेत ना पैसे? ते मी सांगितलेल्या ठिकाणी पैसे ठेवलेस ना? अरे बोल ना, सांगितलेल्या जागेवर पैसे ठेवलेस ना? तू सांगितलेल्या जागेवरच पैसे ठेवले 100%. हो. ऐकलं का? माझ्या माणसानं तू सांगितलेल्या ठिकाणी पैसे ठेवलेत. असं त्याची पुन्हा ऐकायची जरा सवय लावून घे. पैसे मिळाले, पण तुम्हालाच डायरी कधी देणार? मी डायरी देणारच नव्हते, डायरीचा पत्ता देणार होते. ओके, पत्ता सांग. कुठे आहे ती डायरी? सांग. आई, कुठे ती डायरी? माझ्या स्वप्नातल्या जागेवर, गडात्र चाळीमध्ये.
मी कुठे असेल? त्या ममता मानवच्या घरी. आणि या फोनवरच्या बाईच्या मते आत्ता त्या जागेवर कोणीच नाहीये. नॉट इवन अ सोल इज देअर. शिर्के, तुमच्या मॅडम 10 मिनिट सांगून गेल्या, तर बराच वेळ झालाय. ममताजी, कोणाकोणाची स्टाईल असते अशी. तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला काय लागलं तर मला सांगा, मी बाहेरच उभा आहे. अविनाशने सांगितलं होतं की या मॅडम जरा स्ट्रिक्ट आहे, पण या फारच स्ट्रिक्ट आहे. तुम्ही उत्तर देताना जरा विचारपूर्वक उत्तर द्या. उगीच बोलण्याच्या नादात वाहवत जाऊ नका. मी काय बोललो तर मांडी दाबा लगेच माझी. हा, चल. पण साहेब, तुम्ही काय लिहून राहिले? लहानशी डायरी तर चोरायची आहे. हा? मोठा फ्रीज चोरायचा आहे का? मग मीच जातो, मीच घेऊन येतो. हा? तुम्ही काय तपलीक घेऊन राहिले? हो का? हो. तू पटकन जाऊन पटकन ती डायरी घेऊन या. जा. हा, चल. पण साहेब, ते डायरी कोणत्या खोलीत ठेवली असं? आणि मला तर घर बी मालूम नाहीये. ते पिंडोक माणसा, म्हणून तर मी येतोय ना. तर त्या बाईनं फक्त फोनवर एवढंच सांगितलंय की डायरी त्या घरामध्ये आहे. त्या घरामध्ये ती डायरी कुठे आहे हे आपल्याला कुठे माहिती आहे की नाही? हो. तर दोघं असू तर डायरी लवकर शोधून काढू शकतो आपण. मला हे पटलं साहेब तुमचं. हो, चला जाऊ. चल. साहेब, त्याच्या आधी हे घेऊन टाकू, हे का नाही? तर कोणी ओळखलं तर. हा, हे तुम्ही घ्या, हे मी घेतो. चल. अरे, हे घोंगड मला आणि ती शाल तुला होय रे? माफ करा साहेब, ते गप्पलतीत माझ्याकडून झालं. हे तुम्ही घ्या, हे मी घेतो. हा, आता जमलं? हा, चल. आबा, 4 वाजून गेले आता. किती वेळ वाट पाहिजे? आली, आली.